लाडकी बहिणींना लाडक्या 16वा हप्ता वितरणाचा संपलेला आहे आणि सर्व लाडक्यांची आतुरता लागली। सर आम्हाला हा 17वा हप्ता कधी भेटणार आहे? सर निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत, निवडणुकीच्या तारखेच्या अगोदर, निवडणूक होण्याच्या अगोदर आम्हाला हा 17वा हप्ता भेटणार आहे का, किंवा पुढचे पण हप्ते आम्हाला ऍडव्हान्स मध्ये भेटणार आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार। नेमक्या कोणत्या तारखेला तुम्हाला हा 17वा हप्ता भेटू शकतो किंवा तो पुढे जाऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी एकदम महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या कुणाकुणाला 16वा हप्ता भेटलाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं, कारण की आता 17वा हप्ता कोणाला भेटणार आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। आता लाडक्या बघा ई-केवायसी बाबत पण एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती देखील तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर लाडक्या बघा 18 तारखेपर्यंत ई-केवायसी कंप्लीट करून घ्या। ज्या ज्या लाडक्यांची अजून ई-केवायसी बाकी असेल त्या सर्व लाडक्यांना हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर आपली ई-केवायसी कंप्लीट करून घ्या। आणि ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्या लाडक्यांना आपण मागणी तर करतच आहोत की त्यांना लवकरात लवकर दुसरं ऑप्शन भेटायला पाहिजे, पण ज्या लाडक्यांनी पहिली स्टेप कंप्लीट केली नसेल त्यांनी पण लवकरात लवकर पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यावा। आपला आधार कार्ड टाकून पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे। आता लाडक्या बघा एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगणार आहे, ई-केवायसी बाबतची पण असणार आहे आणि हप्ता हा 17वा हप्ता बाबत काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बनवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। तर कोणत्या लाडक्याला असं वाटतंय की सर 17वा हप्ता आम्हाला भेटायला पाहिजे, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटलाय का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचं की सर आम्हाला 16वा हप्ता भेटला आहे किंवा नाही। आणि बऱ्याच अशा लाडक्या आहेत ज्याला 12वा 13वा 14वा पण हप्ता भेटलेला नाहीये आणि 15वा 16वा पण हप्ता भेटलेला नाहीये आणि ई-केवायसीच्या यादीमध्ये पण त्यांचे नाव येत नाहीत। त्या सर्व लाडक्यांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं कारण या ठिकाणी सांगायचंय की का तुम्हाला हप्ता आला नाहीये। त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये काही 4 चाकी वाहन आहे का, तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडके आहेत का, या सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी मंत्री साहेबांना दाखवणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी आपले नाव कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। चला तर वेळ व्हायचा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि 4,500 रुपये बघा बऱ्याच ठिकाणी आता ह्या न्यूज पण लागायला सुरुवात झाली, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता ऍडव्हान्स मध्ये भेटायला पाहिजे, 4,500 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत। कोणत्या लाडक्याला असं वाटतं की सर आम्हाला पुढचे 3 हप्ते अगोदरच भेटायला पाहिजेत, कारण की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि निवडणुकाच्या दरम्यान काय होत असतं नंतर निर्णय घेता येत नाहीत नवीन, त्याच्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय घ्यायला पाहिजे आणि 4,500 रुपये अकाउंटला टाकायला पाहिजे। असं कोणत्या लाडक्याला वाटते पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। तर बघा 17वा हप्ता कधी वाटप होणार आहे, ई-केवायसी फक्त आता 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत लाडक्यांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता ई-केवायसी बंधनकारक आहे सगळ्याला माहिती आहे, आता त्याच्यावर निर्णय चालू आहे ते पण सगळ्याला माहिती आहे आणि आपण या ठिकाणी खूप मोठ्या लेवलला मागणी करत आहोत। मंत्री साहेबांच्या पीए देखील त्यांना पण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे, फोनवर चर्चा करून त्यांना सगळं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मंत्री साहेबांना पर्यंत आपले जे आदित्य तटकरे मॅडम आहे त्यांच्यापर्यंत पण आपला निरोप पोहोचलेला आहे, त्याच्यावर त्यांनी सांगितलं पण आहे की लवकरात लवकर याच्यावर निर्णय पण होणार आहे। या सगळ्या गोष्टी चालू आहेत, मागण्या पण आपल्या जोरात चालू आहेत। मी वेगवेगळ्या ठिकाणी आमदार साहेब, खासदार साहेबांना भेटून पण पत्र या ठिकाणी देत आहे, अधिकारी साहेबांना पण या ठिकाणी मी फोनवर चर्चा करत आहे की लवकरात लवकर हा ई-केवायसीचा मुद्दा लवकरात लवकर सॉल्व्ह करा। तर याच्याबद्दल आपण बघणार व्हिडिओमध्ये, ते तुम्ही काळजीपूर्वक पहा। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, सरकार केव्हा निर्णय घेणार आहे? बघा सरकार आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे पेपरला आलेलं दिसतंय तुम्हाला, असं होईल तसं होईल, पण लाडक्यातून एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारचा ऑफिशियल अजून जीआर आलेला नाहीये। सरकारचं अजून ऑफिशियली कुठं फेसबुक, ट्विटरवर किंवा कुठं त्यांनी रिपोर्टरला स्वतः तोंडातून काही बोललेलं नाहीये। त्याच्यामुळे लाडक्यातून 18 नोव्हेंबर परत सांगतोय, 18 नोव्हेंबर पर्यंत सर्वांनी ई-केवायसी करून घ्यायचे। ज्या लाडक्याला पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी आपली पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायचे। सगळ्यांना परत सांगतो लाडक्याला, वाट बघत बसायचं नाहीये। आपण मुदत वाढसाठी तर या ठिकाणी काढलंच आहे, मोठा आवाज उठवलंच आहे, मुदत वाढ होईल नाही होईल ती पुढची गोष्ट, आपण आपला प्रयत्न आपला चालूच आहे, पण त्याच्या अगोदर सर्वांनी आपली केवायसी करून घ्यायची आहे। हात जोडून सगळ्या विनंती लाडक्यांना विनंती आहे लाडक्यांनो। परत सांगतो, आणि 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 16वा हप्ता भेटलाय, वितरण आता संपून गेलंय। आता काय आता म्हणू नका की सर आम्हाला हप्ता येईल का नाही, आता 16वा हप्त्याचं वितरण थांबलंय, त्याच्याबद्दल आता कोणी काही म्हणलं तुम्हाला, अजून पण हप्ता वाटप सुरू झालाय असं काही नाही होणार।
16 हप्त्याचं वितरण आता संपलंय, ऑफिशियली संपलेलं आहे. आता नवीन 17वा हप्ता कधी वाटप होईल ते तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक चला. वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाइम्स नाव मराठीची एक बातमी समोर आली बघा. टाइम्स नाव मराठीची बातमी 7 नोव्हेंबर संध्याकाळची ही तुमच्या बातमी तुमच्या समोर दिसत आहे. लाडकी बहीण योजना ई-केवायसी, लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार, ई-केवायसी ची मुदत वाढणार, या स्वरूपात अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली बघा. आपण ज्या मागण्या करायला होत लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघितलं असेल साम टीव्ही असेल किंवा आता टाइम्स नाव मराठी असेल किंवा अजून वेगवेगळ्या चॅनलवर टीव्हीवर वगैरे किंवा न्यूजपेपरला वगैरे ह्या सगळ्या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. आपण पुढाकार घेतला होता, लोकमतला वगैरे पण या ठिकाणी मी चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे. आपले मुद्दे या ठिकाणी हायलाइट होत आहेत लाडक्या बहिणींनो. आपल्या मागण्यामुळे या ठिकाणी सगळीकडे तुम्हाला आलेलं दिसत आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो आपले व्हिडिओ या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करत जा, कारण की आपण आवाज उठवतो, आपण मागण्या करत आहोत आणि त्या मागण्या लाडक्या बहिणीसाठी हक्काने आपण लढत आहोत. त्याच्यामुळे लाडके बहिणींनो जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं आणि सहमत आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय. म्हणजे जर कोणी चेक केलं की बाबा खरंच मागण्या करतायत याच्यामध्ये कोणी सहमत आहे का नाही, तर खाली जर कमेंट्स मध्ये दिसलं की हो सहमत आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओला सगळेजण सहमत करतायत हे त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे आपलं सहमत आहे, सपोर्ट आहे, पाठिंबा आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे लाडके बहिणींनो. तर बघा या ठिकाणी वाढणार, मुदत वाढणार. आपण जे म्हणत होतो की बघा लाडके बहिणींनो आपण जवळजवळ 5-6 दिवसापासून या ठिकाणी मुदत वाढ यासाठी आपण बोलत आहोत. वेगवेगळ्या मंत्री साहेबांना पण आपण सांगितलेलं आहे मुदत वाढवून द्या म्हणून, आणि आमदार साहेबांना पण त्या दिवशी मी स्वतः या ठिकाणी बोललेलं की बाबा साहेब आम्हाला ही मुदत वाढ या ठिकाणी व्हायला पाहिजे, कारण की बरेच कमी दिवस राहिलेत आणि भरपूर सारे लाडके ते अजून पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय घ्यायला पाहिजे. पण लाडके एक गोष्ट लक्षात घ्या, मुदत वाढणार याचा अर्थ मुदत अजून वाढलेली नाहीये, सरकारने अजून डिक्लेअर केलेलं नाहीये. परत सांगतोय, कन्फ्यूज होऊ नका. परत लाडक्या ताईंना एक हात जोडून विनंती आहे, अजून मुदत वाढलेली नाहीये. आपण ह्या ज्या मागण्या करत आहोत त्या मागण्याला या ठिकाणी पुष्टी भेटत आहे, हे समजून घ्या. मागण्या करत आहोत त्याला या ठिकाणी भेटत आहे, पण अजून मुदत वाढलेली नाही, ऑफिशियली माहिती आलेली नाही. त्याच्यामुळे आपल्या ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायच्यात. परत सांगतोय, मुदत वाढेल ही आपण ईश्वरसाठी प्रार्थना करतच आहोत की सरकारकडे पण मागणी आपण जोरात करत आहोत, पण ते पुढे राहिलं. त्याच्या अगोदर सर्वांनी ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. तर तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडके बहिणींनो, एक कळकळीची विनंती आहे, तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा, ई-केवायसी कंप्लीट केली आहे का आणि योग्यरित्या केली का ते सांगा. दोन्ही ठिकाणी होय होय केलंय का पटपट सर्वांनी सांगायचं, कारण की जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या, 18 तारखेनंतर जर मुदत वाढ नाही झाली तर तुम्हाला पुढे हप्ते भेटणार नाहीयेत लाडके. त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घ्या. बघा लाडके बहिणींनो, आता यांनी काय सांगितलंय टाइम्स नाव मराठीने ते आपण एकदा बघूया. या ठिकाणी बघू शकता, टाइम्स नाव मराठीने या ठिकाणी सांगितलं की ई-केवायसी वगैरे ह्या वेबसाईटवर वगैरे करून घ्या, सरकार महत्वाचा निर्णय घेण्याची तयारीमध्ये आहे. बघा तयारीमध्ये आहे हे तुम्हाला मी आधीच सांगितलं, 4-5 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे की आपलं या ठिकाणी मंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री मंत्री साहेब सगळ्यांकडे आपला हा निरोप पोहोचलेला आहे आणि त्याच्यातून त्यांचं उत्तर पण भेटलेलं आहे की आम्ही याच्यावर चर्चा करत आहोत आणि याच्यावर लवकरात लवकर या ठिकाणी काय होणार त्याच्यावर निर्णय पण होणार आहे. आपण हे 4-5 दिवसा अगोदर सांगितलेलं आहे आणि आपण बघा लाडके बहिणी शांत बसलेले नाहीत, आपण दररोज मागण्या करत आहोत, काळजी करू नका. तर मात्र ई-केवायसी करताना महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोणाला ओटीपी मिळण्यात अडचण येत आहे, तर कोणाला इतर तांत्रिक अडचणी सामना करावा लागत आहे. तसेच ज्या महिलांना पती निधन पावलेले आहेत, वडील सुद्धा हयात नाहीयेत, अशा महिलांनी कोणाचा आधार क्रमांक द्यावा तसेच ओटीपी कसा द्यावा असे प्रश्न लाडक्या बहिणी समोर येत आहेत. त्यामुळे सरकार आता एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बघा सरकार तयारीत आहे, ही गोष्ट आता त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. पण लाडक्या बहिणी एक गोष्ट परत सांगतोय, हे अजून झालेलं नाही. जर तुम्हाला असं कुठं जर न्यूजपेपरला वगैरे जर वाचत असेल, तुम्हाला वाचताना जर कळत असेल की बाबा ई-केवायसी मध्ये असं होईल, निर्णय घेतला, असं नाही. निर्णय घेतील अशा स्वरूपाचं ते आलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना परत हात जोडून विनंती आहे, ह्या गुरुदादाची परत हात जोडून सगळ्याला कळकळीची विनंती आहे, सर्व लाडक्यांनी ई-केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे, लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यायची आहे. त्याचबरोबर ज्याला पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी फक्त पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची. वडील किंवा पती त्यांचा आधार कार्डची ती स्टेप कंप्लीट करायची नाही, त्याच्यावर अजून निर्णय झालेला नाहीये. त्याच्यामुळे पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे.
लाडके बहिणी. आणि आपण बघा शांत बसलेले नाहीयेत. आज देखील मी वेगवेगळ्या मान्यवरांना भेटण्यासाठी जात आहे. आपलं मागणी पत्र त्यांना मी देत आहे. मागणी पत्र तुम्हाला दाखवतो लाडके बहिणींनो. जर माहित नसेल तर हे बघा मागणी पत्र आपलं रेडी आहे. लाडक्या बहिणीचे मागणी पत्र जवळजवळ 5 मुद्दे, महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. ट्रिक्स गुरुदादा तुमचा लाडका दादा. हे मी शांत बसलेलो नाही. प्रत्येक दिवसाला जवळजवळ मी 25 ते 30 कॉल, वेगवेगळे कॉल करत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॉल करून हे आपले मागणी पत्र पुढे ढकलत आहे. लाडके बहिणींनो परत सांगतोय, अंगावर काटा यायला लागलाय. परत सांगतो लाडके बहिणींनो, मी शांत बसलेलो नाहीये. तुमच्यासाठी झटत आहे, झगडत आहे. फक्त सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट करा लाडक्या बहिणीसाठी. लाडक्या बहिणीबद्दल कुणी जास्त महाराष्ट्रात कुणी बोलत नाहीये. आपण आवाज उठवतोय. सपोर्ट करा लाडके बहिणींनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.